मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आपण फक्त बोलायची खोटी, तो आपल्याला ऐकवेल अजून 4 गोष्टी। स्टाईल त्याची एकदम न्यारी, पटकन करतो कोणाशीही यारी, ज्याच्यामुळे लाभला कल्ले कुटुंबाला वात्सल्याचा स्पर्श, नाव आहे त्याचं दर्श। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय, ओ तुझं नाव काय आहे? दर्श। दर्श, दर्श, दर्शन आहे, दर्श। दर्शय, DARSH, दर्श, दर्श। दर्श। हा दर्श, दात दाखव। ई कुठे गेले दात? एकदा मी इथे बोलत होतो तर पडलो, मग एक मला दात तुटला, मग एक होता हलून हलून तो रात्री तोडून टाकला। कोणी तोडला? मी। का असं हलवून हलवून तोडलास? असंच। पण मग तू खोटे दात का नाही लावत? खोटे दात कोठे लावायचे असतात का? अरे असं टीव्ही वरती दाखवतात ना, ते आजी आजोबा कवळी लावतात, असं डेंचर का काहीतरी म्हणतात ते लावतात, तसे नाही लावायचे का खोटे दात? डेंटिस्ट। अच्छा, डेंटिस्ट का? ओके, पण माझे दात चिकटवले तर? मग त्रास होईल ना कोणाला? सगळ्यांना। अरे पण असं चिकटपट्टीनी लावायचा ना, म्हणजे पाहिजे तेव्हा काढता येतील, पाहिजे तेव्हा लावता येतील, असं नाही करायचं? कधी कधी करू शकतो, नेहमी नाही करू शकत। अरे मी नेहमी पण करू शकतो। तुला ती सूर्याची कुठली पोएम येते मला म्हणून दाखव। एकदा सूर्य खूप खूप कोपला, त्याच्या उन्हाने समुद्र तापला, समुद्राच्या पाण्याने झाली वाफ, वर वर गेली आपोआप, आकाशात तिचे ढग बनले, इकडून तिकडे फिरू लागले, विजेचा चाबूक घेऊन वारा लागला ढगांच्या ढगावर ढग लागले पडू, गडगड करत लागले रडू, आकाशातून पाण्याचा वर्षाव झाला, लोक म्हणती पाऊस आला। वा वा वा, क्या बात आहे। हे असं काय रॅप होतं त्याचं, ते मला सॉलिड आवडलंय। तर तू आता मला पाऊस कसा पडतो ते सांगितलं आणि सूर्य कोपला होता, राईट? हो। मग तो सूर्य रात्री जातो कुठे? पाण्यात। सूर्य पाण्यात जातो? हो। तुला कसं माहिती? हो। आणि चंद्र कुठे जातो मग? सूर्य आला तर चंद्र पाण्यात जातो। सूर्य आला की चंद्र पाण्यात जातो? हो। आणि चंद्र आला की सूर्य पाण्यात जातो। आणि पाण्यात जाऊन करतात काय ते दोघं? अंघोळ। अच्छा, मग ते रात्रभर आंघोळच करतात? हो। तुला कसं माहिती? मला आजीने सांगितलंय। आणि आजीने तुला अजून काय सांगितलं? सगळं सांगितलं। ए, तुमच्या इथे काय बिबट्या आलेला, वाघ आलेला? मी तर बिबट्या आणि वाघ कधी नाही बघितला। पण खाली तर लिहिलंय ना की इकडे येतो म्हणून। अरे पण मी फक्त ते पेपर मध्ये बघितलंय, खरं खरं नाही बघितलं, चालताना नाही बघितलं। मग खरं खरं तू काय बघितलंयस ते सांग मला। खरं खरं मी तर डॉग, कॅट बघतो, कावळा नाही बघत। पण कावळा का नाही बघत? पण कावळा तो जंगलात असतो। अरे पण तू तर इथे मुंबईत राहतोस। हो, मग तो तर जंगलामध्ये असतो ना। पण चिमणी तर इकडे येऊ शकते ना। हो। मग तू कावळा का नाही बघितलास? चिमणी, कावळा, हा काव तर काव काव असतो ना। हा, काव काव तर जंगलात करतो ना। पण जंगल तर इथे बाजूला तर जंगलच आहे ना। हो, मग बाजूला जंगल आहे तर त्याला उडता येत नाही। पण त्याच्याकडे तर पंख असतात, मग त्याला उडता येतं। पण छोटेसे पंख। पण त्यांनी जेवला तर ते छोटे पंख मोठे होतील ना जेवल्यावर। हो। मग तू जेवत का नाहीस? मला आपल्या काही पंख असतात का उडायला? जेवण झालं फक्त आपल्या शक्ती येत असती। मग तू मला सांग, तू जेव्हा गोव्याला गेला होतास तेव्हा तू काय खाल्लंस? काही खाल्लं नाही, फक्त मज्जाच केली। काय खाल्लं का नाही? म्हणजे मी फक्त पाय डुबवले पाण्यामध्ये। पाय डुबवलेस?
स्विमिंग नीट नीट सांग, इथून कसं जायचं आधी पुण्याला, सॉरी गोव्याला? एरोप्लेनने. आणि अजून कशाने जाता येत नाही? नाही. गोव्याला दुसरं काहीच जात नाही? हो. रस्त्यावरून नाही जाऊ शकत? रस्त्यावरून तर खूप लांब असतं गोवा. मग कसं करायचं, इथून काय करायचं आपण सांग? एरोप्लेनने जायचं गोव्याला. हो. मग तिकडे उतरायचं हो. का ढगातच थांबायचं? देवा, गोव्याला उतरायचं. हा, तर मग आपण गोव्याला पोहोचलो, पुढे पुढे मग मज्जा करायची. पण मग खायचं प्यायचं का नाही तिकडे काही? खायचं प्यायचं कुठे असतं तिथे? कुठे गोव्याला नसतं काय खायला प्यायला? असतं कुठेतरी असं लांब. दर्श, तू एवढं सगळं बोलतोस तर तू मोठा होऊन कोण होणार आहेस? पायलट. आणि काय करणार आहेस? गोव्याला सगळ्यांना पोचवणार आहे. आणि मग तू ढगातच थांबणार? देवा. देवा, म्हणजे मी सगळ्यांना तिकडे गोव्याला पोचवणार आहे. हा. नंतर थोड्या आम्ही ढगाला बसायला जाणार ढगावर. नंतर थोड्या वेळाने खाली येणार. अच्छा. मग मला एरोप्लेन कुठे ठेवू? अरे बापरे, एरोप्लेन कुठे बरं ठेवायचं? हा जरा विचार करतोय की त्याचं एरोप्लेन कुठे. हा, मोठा ढग घेतो, नंतर त्याच्या एरोप्लेन ठेवतो. मोठ्या ढगावर ठेवणार? हो. प्रॉमिस? हो. ठरलंय तुझं? हो. एका मोठ्या ढगावरती तो एरोप्लेन ठेवणार आहे. सगळ्यांना जवळ करणारे ढग, त्याच्यावर मोठं ढग बनणार आहे. नंतर त्याच्यावर एरोप्लेन ठेवणार. मग हे तुझं फिक्स झालंय की मोठा ढग करून त्याच्यावर एरोप्लेन पार्क करणार आहेस? मग असं उघडून खाली जाणार. नमस्कार. नमस्कार. मला काहीच बोलायची गरज नव्हती पहिल्या सेगमेंट मध्ये. हाच सगळं बोलत होता आणि त्याचं इमॅजिनेशन सॉलिड होतं आणि मला खूप मजा आली. काय सांगाल मला ह्याच्याविषयी? दर्श बद्दल सांगायचं, तो ऑफिसमधून रोज आले की तो मला विचारतो, बाबा तुम्ही आज काय केलं. जसं मी त्याला विचारतो की आज तू काय केलं शाळेमध्ये वगैरे, दिवस तुझा कसा गेला. तर तो मला तसं केलं की तू आज काय काम केलं, कोणते फ्रेंड होते तुझे, काय नाही, आणि तू डबा फिनिश केला का. तर ह्या सगळ्या गोष्टी तो रोज मला रात्री विचारतो की मी जसं त्याला विचारतो तसं तो पण मला कोणाचा विचारतो. बाबा आहे? हो, त्याच वेळेस असं वाटतं. आई? दर्शबद्दल सांगायचं म्हणजे असंच की एकदा तो बोलायला लागला की तो संपतच नाही. म्हणजे त्याला असं थांब थांब बोललं तरी त्याला थांबतच नाही तो. एकदा आम्ही असंच चिंचवडहून ठाण्याला बसने येत होते. लेडी कंडक्टर होत्या शेजारी. तो त्यांच्याशी पूर्ण वेळ गप्पा मारत आला. ते म्हणजे इवन त्यांचे मुलीचे त्यांनी फोटोज वगैरे दाखवले. ते सगळं इतकं त्यांचं चालू होतं जर्नीमध्ये की त्याने एवढं पण सांगितलं की माझ्या आजीने मला डब्बा दिला आहे, डब्यात गुलाबजाम आणले आहेत वगैरे असं सगळं. तर आम्ही ठाण्याला जेव्हा उतरले मी बसमधून, मी तो डब्बा विसरले होते, घेतला नव्हता. तर ते कंडक्टरने आम्हाला बोलवून, म्हणजे ती आली आणि परत मला तो डबा दिला की आता तुमचा डबा राहिला आहे. त्याच्यामुळे तो डबा मला परत मिळाला असं म्हणायला. असं इकडे बडबड करतो तो सगळीकडे असतो, लगेच असा मिक्स होतो तो सगळ्यांमध्ये. शाळेतनं काय याच्या कंप्लेंट झाल्यात का कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या? कंप्लेंट्स कधीच नाही, रादर कॉम्प्लिमेंट्सच आहेत. कारण रादर आत्ताच मीटिंग झाली होती परवा, तर त्याचे स्कूलमध्ये तो मॉनिटर आहे असं सांगितलं टीचर. आणि तो सगळं डॉमिनंट पण आहे, म्हणजे क्लासमध्ये सगळ्यांचं हे पाहिजे की मी करतो तसं करा, सगळ्यांना सांगणार तो असं. मुळात तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये होतात आणि आता कामानिमित्त तुम्ही वेगळे राहताय, विभक्त कुटुंब आहे, तर तो ते सगळं मिस करतो का आणि त्याला त्रास होतो का त्याचा? तो खूप मिस करतो ह्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे आता सुद्धा तो प्रोग्राम आहे काय आहे तर दादा दिदी केव्हा येणार आहेत हेच असतं. परत काका काकू आजी आजोबा, त्याला सगळे लोक हवी असतात. सगळे लोक. आणि रादर म्हणजे आल्यानंतर तर आहे, पण जाताना ना तो ते खूप अवघड असतं. म्हणजे कारण कोणाला जाऊ द्यायचं नसतं घरातून. मग रडारड फुल टू रडारड असते. ए, तू माझी ऍक्टिंग पण करू शकतोस, दाखव ना करून मी कसं बोलते. पहिले तू डोरेमॉनचा आवाज काढून दाखव. Oh my God, how sweet. तुमसे मिलकर मुझे बहुत अच्छा लगा. हेलो. ये, आता तू माझा आवाज काढ. मला नाही येत आवाज. Oh, how sweet. मगाशी आम्हाला सांगत होता काय काय गमती जमती, त्यात तो मला म्हणाला गोव्याला ना फक्त विमानानेच जाता येतं. तर ते काय घडलं होतं? ऍक्च्युली त्याचा सेकंड बर्थडे होता तेव्हा आम्ही विमानाने प्रवास केला होता, म्हणजे गोव्याला गेलो होतो. तर त्याच्या डोक्यात हीच कन्सेप्ट आहे की
विमान फक्त गोव्यालाच गोव्यालाच जातं जातं. आणि गोव्याला जायचं असेल तर फक्त विमानानेच जाता येतं. स्वीट. मग तिकडे तो मला म्हणाला मला काहीच खायला दिलं नाही. 2 वर्षाचा होता ना, त्याला बाहेर काहीच खाता येत नव्हतं. त्याला मला वाटलं तो खरं म्हणजे असंच टाइमपास करतो पण ऍक्च्युली दिलं नाही तुम्ही. त्यामुळे तो बोलला की बाहेर काही खाल्लं नाही किंवा त्याला खाता येण्यासारखं काहीच नव्हतं ना, म्हणून नाही. पण आता तुमच्या लक्षात आलं की हा इतका चुणचुणीत आहे, इतका आउट गोईंग आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काही विचार केलायत का की त्याला त्याच्या प्रेरणा मिळावी किंवा त्याच्या टॅलेंटला वाव मिळावा, असं काही सुचलंय का तुम्हाला? ऍक्च्युली ऍक्टिंग क्लास त्याला लावला होता आम्ही, म्हणजे काही दिवस तो गेलेला आहे ऍक्टिंग, कारण त्याला येतं म्हणजे ऍक्टिंग करू शकतो तो, बोलू शकतो. कुठले एक्सप्रेशन्स खूप देतो तो, हा. किंवा सॅड कसं असतं? सॅड कसं होतं? सॅड कसं असतं? मला माहिती. ओके. हा आणि हसणारा फेस कसा असतो? स्माइली. नाईस. रडणारा कसा असतो? असं असतो. चिडलेला कसा असतो? अरे बापरे. आणि सरप्राईज कसा असतो? सरप्राईज. वाव. आणि डिस्गस्ट कसा असतो? असं असतो. आणि घाबरलेला कसा असतो? वाव. मस्त केलं रे, छान केलं. आणि लिटल सिंगमला राग येतो तेव्हा काय होतं? कसं म्हणतो तो? काय म्हणतो? आता माझी सटकली. अरे बापले. पण आता नाही ना सटकले. शेर की दहाड. बाप रे. सॉलिड आहे एकदम. एंटरटेनर आहे ना फुल. एंटरटेनमेंट. त्यांनी तर त्याची कलाकारी दाखवली. आता तुम्हाला किती जनरल नॉलेज आहे ते मला बघायचं आहे. आपण एक गेम खेळणार आहोत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन आणि त्याची जर तुम्ही बरोबर उत्तरं दिली तर तुम्ही याला जिंकून देणार आहात संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. ओके. सोपे प्रश्न आहेत तेव्हा मी तुम्हाला पर्यायही देणार आहे. जो पहिलं उत्तर देईल त्याला पॉइंट्स मिळतील. ठीक आहे, जास्तीत जास्त पॉइंट स्कोअर करा. पहिला प्रश्न, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला होता? 11 सप्टेंबर 2011, 12 सप्टेंबर 2011, 25 सप्टेंबर की 26 सप्टेंबर? 11 सप्टेंबर. दोघांनी एकत्र दिले सो एक एक पॉइंट. Point. ओके. स्वतंत्र पाकिस्तानाचे पहिले पंतप्रधान कोण? आगा खान, जिना, खान अब्दुल गफार खान का लियाकत अली? जिना. जिना. नाही, लियाकत अली हे पाकिस्तानचे Okay. पहिले पंतप्रधान होते. तिसरा प्रश्न, जगाच्या लोकसंख्येत भारताचा क्रमांक डॅश डॅश आहे? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा? दुसरा. 2 पॉइंट्स. 2-1. डॅश डॅश या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. नागपूर, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग? पुणे. 2-2. आता 2-2 पॉइंट झालेत. सो या प्रश्नावर ठरणारे कोण जिंकलं, आई की बाबा? ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मराठी चित्रपटातून पहिली नायिका म्हणून मान मिळवणारी व्यक्ती कोण? दुर्गा कोटे, शुभा कोटे, श्यामाबाई, स्मिता पाटील? दुर्गा कोटे. 3. आई जिंकली आहे. तुम्ही जिंकला आहात तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. किती नॉनस्टॉप मस्त छान गप्पा मारतो हा, त्यामुळे आय एम शुअर की तुमच्याकडे खूप काय काय किस्से असतील. तरी मला अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. आजीबाई, तुम्ही सुरुवात करा. दरची स्मरणशक्ती खूप आहे. तो आजोबाचं एक गाणं आठवतो, राधा म्हणाली मोठी म्हणले की खूप हसायचा तो. आणि चिंचवडला आमचं घर आहे, तिथं खारुताई त्याची आठवण येते त्याला. हा हा हा. आजीबाई बोला. दरसमध्ये तो लहान सगळ्यात, आणि तो खूप खोडकर आहे, मस्ती खूप करतो, हुशार तितकाच आहे. मी त्याचे स्पेशल काका. मी नेहमी त्याला चिरगुट असं लहानपणापासून त्याला एक नाव आहे, तर त्यामुळे तो तुला मला चिरगुट काका उदय काका असं. तर आमच्या दोघात ते चालू असते, मस्ती कायम चालू असते. येस. मी त्याची काकू आहे आणि त्याला बाहुबली बद्दल खूप अट्रॅक्शन आहे. हा, ऍक्च्युअली त्याला बाहुबली म्हणलं की तो आईला म्हणतो की तू देवसेना आहेस आणि मी बाहुबली आहे. हाऊ स्वीट. त्याच्यामुळे तो खूप खूप गोड आहे. येस. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आता मी तुम्हाला म्हणी विचारेन, त्याची अद्याक्षरं सांगेन मी शब्दांची. त्याच्यावरून ती म्हण कुठली आहे ती तुम्ही सगळ्यांनी ओळखायची आहे. ज्याला येत आहे त्यांनी पटकन हात वर करायचा आणि माईकवर सांगायचं. ओके, आपण सुरुवात करूया. पहिली म्हण आहे पा घ पा. पालथ्या गड्यावर पाणी. अगदी बरोबर आहे. ना मी अ.
नावडतीचं मिठळणी. अगदी बरोबर, पण तुम्ही आवडती टीचर आहे. ज्या खा पो त्या वा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अगदी बरोबर. को ओ ज. कोरड्याबरोबर ओलेही जळते. अगदी बरोबर. तुम्ही क्यू कार्ड बघितलंय का? नाही. व्हेरी नाईस. मस्त. लास्ट अँड द बेस्ट, सगळ्याचीच उत्तरं तुम्ही दिली आहेत. उजिलाटा. उचली जीभ लावली टाळ्यात. अगदी बरोबर आहे. मस्त. तुम्ही सगळ्यांनी खूपच छान उत्तरं दिली आहेत आणि आता वेळ आहे आई बाबांची. ओके, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की ह्याच्यावर किती जास्त प्रेम आहे. जो जिंकला तो प्रूव्ह करेल. ओके, सो आपण एक मस्त इंटरेस्टिंग गेम खेळायचा आहे. कदाचित त्या गेममुळे तुम्हाला तुमच्या बालपणीची सुद्धा आठवण येऊ शकते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोअर करायचा आहे आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. ओके, हा पारंपरिक गेम आहे. आपण लहानपणी चमचा लिंबू खेळायचो, राईट, रिमेंबर? तसंच चमचा बॉल आता खेळणार आहोत. समोर बाउल ठेवलेला आहे, तिथे बॉल तुम्हाला नेऊन टाकायचा आहे, पण हाताने नाही, चमच्यानेच, बरं का? आणि यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. आर यू गाईज रेडी? कोण जिंकणार, आई की बाबा? दोघे. जोरदार टाळ्या. Your time starts now. स्टॉप. आणि आईचा स्कोर आहे 4 आणि बाबांचा स्कोर आहे 6. ऍक्च्युली तुमचे 2 बॉल आयत्या वेळेला खाली पडले, नाहीतर इक्वल होते. आणि बाबा ज्या प्रकारे चालत होते आम्हाला वाटलं आईला जिंकवायचंय की काय. आणि बाबांनी दर्शला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. सो क्यूट. तर हा होता दर्श आणि दर्शचे सगळे नातेवाईक त्याला भेटायला इथे आले होते आणि या सगळ्यांनी सुद्धा त्यांचं बालपण खूप छानरित्या अनुभवलं आहे. तुम्हालाही आमच्या या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की सांगा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.